नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल, जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी। ठेकेदारांना नाले केली, त्याचे बिल काढून घेतलं आणि ते पाणी जे जायला पाहिजे आणि त्यांना सप्लाय करून दिला नाही, त्यामुळे आता अपार्टमेंटमध्ये पाणी लोकांच्या घरापर्यंत पाणी चाललेलं आहे। महानगरपालिकेची साफसफाई करणारे, झाडू मारणारे येत नाहीत आमच्या इकडे आणि ठेकेदार आणि राजकारणी ही मिली भगत असल्यामुळे लोकांना त्रास होत आहे। ते कारवाई करायला पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे, हे त्यांनी लवकरात लवकर यावरती काहीतरी उपाय केला पाहिजे। पण तरी ते कसं आहे, त्यांचे आमचे छत्तीस आकड्याचे काय आहेत काय माहिती समजत नाही। हा रोड केला, तो रोड केला, आमच्या घराचा रोड केला नाही, कारण आम्ही हे लोकांना सांगतो ना याच्या असं आहे म्हणून। निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याच बनवून राहतात। जो सह्याद्री माझा न्यूजने जो अकोला शहरामध्ये जो आपण एक सर्वे आयोजित केलेला आहे सह्याद्री माझा न्यूजच्या मार्फत, तर सध्या आज आपण आहोत राजे संभाजीनगर मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। राजे संभाजीनगर मध्ये सुद्धा तेच घाणीचं साम्राज्य आणि त्या समस्या इथे पण इथल्या सुद्धा नागरिकांना होत आहेत। नेमक्या काय समस्या त्यांना जाणवत आहेत ते आज आपण पाहू। दादा नमस्कार, काय समस्या होत आहे आपल्या नगरमध्ये इथे? दादा याच्या पहिले रोड व्हायला पहिले काय नाल्या व्हायला पाहिजे होत्या, यानं नाल्या नंतर केल्यामुळे काय झालं की ठेकेदारांना नाले केली, त्याचे बिल काढून घेतलं आणि ते पाणी जे जायला पाहिजे आणि त्यांना सप्लाय करून दिला नाही, त्यामुळे आता अपार्टमेंटमध्ये पाणी लोकांच्या घरापर्यंत पाणी चाललेलं आहे। डेंगू मच्छर आता 5 वाजता पण घरापर्यंत येत नाही माणसाले, लहान सकाळी फिरता येत नाही, संध्याकाळी फिरता येत नाही, भयानक त्रास होणार आहे आणि घाणीचं इतका भयानक वास येते, काही टाइमले खूप घाणीचा वास येते। त्यामुळे फक्त अधिकारी आणि ठेकेदार आणि राजकारणी ही मिली भगत असल्यामुळे लोकांना त्रास होत आहे। या संदर्भात तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधीशी काही चर्चा केली होती का? लोकांनी फोन लावले, केली त्यांच्यासोबत, आम्ही सुद्धा केली, पण तरी ते कसं आहे, त्यांचे आमचे छत्तीस आकड्याचे काय आहेत काय माहिती समजत नाही। हा रोड केला, तो रोड केला, आमच्या घराचा रोड केला नाही, कारण आम्ही हे लोकांना सांगतो ना याच्या असं आहे म्हणून। राजकीय द्वेषापोटी राजकारणी विकास करत नाही असा सुद्धा आरोप स्थानिक जनता करत आहे। आणखी आपल्यासोबत महिला मंडळ आहे, काय सांगू शकतात या नगराविषयी? काहीच नाही, या नगरमध्ये कोणतीच सुविधा नाही, सगळी अस्वच्छता आहे आणि महानगरपालिकेची साफसफाई करणारे, झाडू मारणारे येत नाहीत आमच्या इकडे। सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित नाही, सगळ्या समस्या आहेत आमच्या एरियात, म्हणजे कोणत्याच प्रकारची सुविधा नाही आहे। महानगरपालिकेच्या मार्फत महानगरपालिकेला कधी तुम्ही तक्रार किंवा कधी विनंती केलेली आहे का या समस्येच्या संदर्भात? केलेली आहे। काय आलं त्यांचं म्हणणं? एक वेळा केलं त्यांनी, पण एवढं व्यवस्थित काम नाही केलं। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्येच रोगराईचं थैमान हे अधिक प्रमाणाने वाढलेलं असते, पण या रोगराईच्या मध्येच अनेक नागरिक आपलं वास्तव्य या नगरामध्ये करत आहे। अनेक काही महिला वर्ग आहे, आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करू, कारण की कशा पद्धतीने त्यांना समस्या येते आपण ते जाणून घेऊ। काय ताई, काय सांगू शकता? सगळीकडे खूप डास आणि मच्छर वाढलेले आहे, बारीक बारीक जे रोग पसरवणारे जंतू आहेत त्याचं पण साम्राज्य खूप वाढलेलं आहे आणि पूर्ण संध्याकाळ झाली की दारं बंद करावी लागतात। घराचं गॅलरी असो, खिडक्या असो, सगळं बंद करून बसावं लागतं। घरात लहान मुलं असतात, वयस्कर व्यक्ती असतात, या गोष्टीवर पटकन निर्णय घेतला गेला पाहिजे, एवढीच विनंती आहे महानगरपालिकेला। काही आपल्यासोबत आणखी सुद्धा काही नागरिक आहे, काय सांगू शकता सर या समस्येच्या बद्दल? समस्या सर खूप गंभीर आहे आणि दिवसेंदिवस वाढत आहे। महानगरपालिकेने लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष देऊन योग्य ते कारवाई करायला पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे, हे त्यांनी लवकरात लवकर यावरती काहीतरी उपाय केला पाहिजे। नक्कीच आज आपण आलेलो होतो संभाजीनगर येथे जे अकोल्यामध्ये आहे आणि खरोखर जे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आहे तो अक्षरशः आपण आपल्या चॅनलच्या मार्फत आपण गेल्या 2 दिवसापासून आपण कव्हरेज करत आहोत। महानगरपालिकेचं कार्य काय त्या संदर्भात काय सांगू शकता? इथं खूप त्रास आहे मच्छरांचा, बिल्डिंगच्या आजूबाजूला सगळीकडे, सगळ्या संभाजीनगर मध्ये पाण्याचं साम्राज्य आहे आणि मच्छर खूप झालंय। आणि 8-10 दिवसापूर्वी आमच्या इथे एक मानमोडे म्हणून होते, तर त्यांची डेंग्यू तापामुळे मृत्यू झालेला आहे, त्यामुळे गंभीर समस्या आहे इथं। त्यामुळे महानगरपालिकेनं जास्तीत जास्त लक्ष घालून हे सगळं व्यवस्थित करून द्या। आणि इथं गवत असल्यामुळे त्या गवतामुळे मच्छर खूप आहेत, अजून गांजर गवत वगैरे, ते त्याच्यावर फवारणी मारून ते व्यवस्थित फवारणी मारून ते जळलं पाहिजे याची काळजी घ्यावी। खरोखर किती दयनीय अवस्था या नगरवासियांची आहे, की कारण की येत्या
काही दिवसापूर्वीच एक इथं मृत्यू सुद्धा या डेंग्यू आजारामुळे झालेला आहे. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. काय काका काय सांगू शकता? ती आता 20-25 वर्ष झाली इथे राहतोय निवतापड्या नगरला. पण माझ्या घरासमोर अजूनही मुरुमाचा ट्रक ग्रामपंचायत होती तेव्हापासून मुरुमाचा खडा सुद्धा टाकलेला नाहीये. अजूनही तसंच आहे. आता मी यावर्षी डब्बर आणून टाकलेला आहे, त्याच्यामुळे घराच्या दारापर्यंत पाणी नाहीये. नाहीतर महानगरपालिकेला काय आवाहन करणार? जे तुम्ही सँक्शन केलेलं आहे ते तरी पूर्ण करायला पाहिजे. आणि नाल्या पहिले नंतर रोड हे पहिले करायला पाहिजे. आणि स्वच्छताही ठेवायलाच पाहिजे. पाणी आजूबाजूला सगळं पाणीच साचलेलं आहे. सापाची भीती, इचुकाटक्याची खूप भीती असते. आम्ही 7च्या नंतर दाराच्या बाहेरही नसतो, कधीच नाही. इतक्या वर्षातही नाही निघालो. एवढं करायलाच पाहिजे. फवारणी तर करायलाच पाहिजे, कारण मच्छर तर इतके झालेले आहेत तर कुठे बसू शकत नाही ना उभे राहू शकत. सह्याद्री माझा न्यूजने अकोला जिल्ह्यामधून आणि जो खास करून अकोला शहरामधून जो आज आपण विशिष्ट असा एक प्रोग्राम राबवलेला होता, नगरांची पाहणी. आज आपण अनेक नगरांमध्ये जाऊन नगरपालिकेचं महानगरपालिकेचं धोरणं आणि महानगरपालिकेचे कामं आपण ग्राउंड लेवलवर जाऊन आपण पाहिले. अक्षरशः कामं निघाली शून्य. अनेक नागरिकांच्या आणि अनेक नागरिकांना अनेक समस्या आपापल्या नगरवासियांमध्ये जाणवत आहे, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे. नगर प्रशासन याकडे लक्ष देणार का हे पाहणं गरजेचं ठरेल. जुळून राहा मित्रांनो. सह्याद्री माझा न्यूज करिता मुकेश डोकेसह सूरज देशमुख, अकोला.